नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी डायरी यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी 3 इयर आणि लॉ सीईटी 5 इयर करता तुम्ही जर तयारी करत असाल तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की लॉ सीईटी 3 इयर करता कॅप राउंडचं शेड्यूल आपल्याला सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळालेला आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आता पुढे काय करायचं, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु त्यांचे डॉक्युमेंट पार्टली व्हेरीफाईड झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आता पुढे काय करायचं, आणि ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पावेतो रजिस्ट्रेशनही केलेलं नाही, मग त्यांच्यासाठी पुढील काय प्रोसेस असणार आहे, त्यांना या प्रक्रियेमध्ये कशा प्रकारे सहभागी होता येणार आहे, याबाबत आपण संपूर्ण डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, यामधून तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मिळणार आहे। तर त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून रेग्युलर सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर जे अपडेट्स येत असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, कॅपचं रजिस्ट्रेशन 11/6/2026 ते 13/7/2026 पर्यंत आपल्याला मुदत देण्यात आली होती। आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं बाकी होतं। तर त्याकरता सीईटी सेलने 11 जुलै ते 16 जुलैपर्यंत ई व्हेरिफिकेशन करण्याचं काम केलेलं आहे। त्यांच्या ई व्हेरिफिकेशन टीमकडून हे काम ई स्क्रुटिनीद्वारे करण्यात आलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांनी लॉग इन आय डीवर जाऊन लॉग इन करून तुमचं अकाउंट चेक करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले किंवा नाही। कारण आजची जी महत्त्वाची तारीख आहे तर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट फॉर राऊंड 1, राऊंड फर्स्ट करता अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आजच्या दिवसात आपल्याला अपलोड झालेली या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे आणि याचं अपडेट आम्ही आपल्याला लगेचच देणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तारखेला आपल्याला अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम चेक करायचं आहे की आपल्या नावासमोर कशा प्रकारे दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला सीईटी सेलने सांगितलेलं आहे आणि ही जी तारीख असणार आहे दुरुस्तीसाठी 17 जुलै ते 19 जुलैच्या दरम्यान। तर विद्यार्थी मित्रांनो, रिसॉल्विंग ग्रीव्हेन्सेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट म्हणजे मेरिट लिस्टमध्ये तुमच्या नावासमोर किंवा तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग दुरुस्ती असेल, तुमच्या मार्क्समध्ये काही तुम्हाला अपडेट करायचं असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करायचं असेल म्हणा किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही या दिवसात करू शकता 17 जुलै ते 19 जुलैच्या दरम्यान। कॅन्डिडेट टू एडिट ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट थ्रू कॅन्डिडेट लॉग इन इफ रिक्वायर, जर गरज असेल तरच ते अपलोड करा, अन्यथा अपलोड करायची गरज नाही। ही जी तारीख आहे 17 जुलै ते 19 जुलै ही फक्त अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अपलोड करणं बाकी आहे किंवा पार्टली व्हेरीफाईड झालेले आहेत किंवा अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये त्यांच्या नावासमोर काही दुरुस्त करण्यासाठी सीईटी सेलने सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट 24/7/2026 24/7/2026 रोजी राऊंड फर्स्ट करता फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहेत त्या विद्यार्थ्यांनाच ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरले त्याच विद्यार्थ्यांना कॉलेज अलोकेशन होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओचा आपला जो सब्जेक्ट आहे तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन होणं बाकी होतं अशा विद्यार्थ्यांकरता 17/7 ते 19/7 अशी तारीख देण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, व्हेरीफाय झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांकरता आजच्या दिवसाला अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट चेक करायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पावेतो रजिस्ट्रेशनच केलेलं नाही, ज्यांचे 3 इयरचे रिझल्ट लागलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना मात्र आता या प्रक्रियेमध्ये राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंड करता सहभागी होता येणार नाही। त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली राऊंड 3चं त्यांना वेट करावं लागणार आहे। राऊंड 3 करता म्हणजे इन्स्टिट्यूशन राऊंडला त्यांना आता पार्टिसिपेट करता येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण ह्या
प्रकारची महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला देत असतो आणि ह्यामधूनच आपल्याला पुढे कॉलेजला ॲडमिशन कशा प्रकारे घ्यायचं, त्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर कोणकोणती कागदपत्र घेऊन जायची याबाबत संपूर्ण माहिती आमच्या चॅनलवर आम्ही देत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुमचे बरेचसे प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळालेले असतील. जर तुम्हाला काही शंका असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आमची टीम तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देण्याचं आणि तुम्हाला या प्रक्रियेमध्ये मदत करण्याचे प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.